क्रिस्पी कुरकुरीत असे छानपैकी मूग डाळीचे भजे. आपण जेवढेच बघा वडापाव वगैरे बाहेर घेतो गाडीवरून, तिकडे मूग डाळीचे भजे आपल्याला हमखास बघायला भेटतात. मूग डाळीचे भजे ना खायला इतके चवदार लागतात ना, आणि बनवायला पण सोपे आहे, काही झंझट नाही. तर आपण नेहमी कांद्याची भजे किंवा बटाट्याचे भजे बनवतोच, कोथिंबीर भजे. त्यापेक्षा ना हे मूग डाळीचे भजे एकदा करून बघा, खूप मस्त लागतात. बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाण्याची तर काहीच गरज नाही, इतके छान मूग डाळीचे भजे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर आज मी छानपैकी अशी चवदार टेस्टी मूग डाळीची भजी अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये केलेले आहे. सोपी पद्धत दाखवते तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि चला बघून घेऊया आपण हे मूग डाळीचे भजे बनवायची रेसिपी आणि याला लागणारं साहित्य. इतके भारी झालेले ना हे भजे, तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर थोडासा व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबली होती, पण ही मूग डाळ आहे बघा, 1 वाटी मूग डाळ ना मी चांगली भिजून वाटून घेतली. त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून मूग डाळीची वाटण केले, जाडसर वाटण करायचं. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा. आता कसं डाळ ना भिजवताना आणि वाटताना ना व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. कांदा टाकला की याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल मिरचीचं पावडर टाकायचं. मूग डाळ भिजवता वेळेस ना त्यामध्ये मिरची लसूण टाकून वाटायचं. त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे, याच्यामध्ये धना पावडर टाकायचा आणि अगदी भजीला थोडंसं रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकायचं, अगदी थोडंसं. त्यानंतर चांगले आपले मूग डाळीला क्रिस्पीपणा येण्यासाठी इकडे मी तांदळाचं पीठ 2 चमचे बेसन पीठ हे समप्रमाणात टाकायचं. 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ नक्की टाका, खूप छान कुरकुरीत असे भजे बनतात. बस. आणि चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया. अजून आपण मीठ टाकलेलं नाही आहे, चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे बघा, थोडंसं जर पिठाची आवश्यकता वाटली तर बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ इकडे 1 चमचा ॲड करू शकता. म्हणजे पातळ जर बॅटर असेल तरच टाका. चवीनुसार मीठ टाकून घेते. खूप मस्त भजीची रेसिपी दाखवली मी तुम्हाला, एकदा करून बघा नक्की. ही काय ना डाळ ज्यावेळेस मी भिजून ठेवली ना आणि मी रेकॉर्डिंग चालू केली होती, पण ते थांबला गेला कॅमेरा, त्यामुळं डाळ भिजवलेली वाटता वेळेस बघण्यात नाही आली. आता हे बघा, चांगलं हे मिक्स झालेलं आहे. 1-5 मिनटं ह्या डाळीला असंच ठेवून द्यायचं, म्हणजे हे बॅटरला म्हणजे चांगले फ्लेवर उतरतात मसाल्याचे. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, चांगलं तेल तापून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा. आणि मग लगेच तुम्ही चमच्याच्या सहाय्याने असे भजे पाडू शकता किंवा हाताच्या सहाय्याने सुद्धा पाडू शकता. 2 प्रकार आहेत. तर मस्त तेल तापून घेतलेलं आहे आणि गॅस स्लो ठेवला आहे मी. कढाईमध्ये तेल तापलेलं आहे. तर आपण काय करायचं, पटापटा असे मूग डाळीचा जो बॅटर केला भज्याचा तो उचलायचा आणि याच्यामध्ये अलगद सोडायचा. ह्याला ना सेप वगैरे नाही देत बसायचं, आडवे तिडवे जसे पडतील तसे भजे पडू द्या. इतके छान वाटतात ना, काही म्हणजे गोल आकार पण करू शकता, पण हे असे भजे ना खूप छान वाटतात मग खायला. कारण बहुतेक ठिकाणी असेच बघायला भेटतात बघा आपल्याला, काही सेप नसतो. तर असे पटापटा भजे तुम्ही सोडू शकता. हाताच्या सहाय्याने खूप सोपं जाईल. हे बघा, इतके सारे भजे मी याच्यामध्ये टाकून घेतले. थोडा वेळ द्यायचा, चमच्याने अगोदर चेक करायचं. जर असा भजा सुटला गेला ना तरच सगळे भजे तुम्ही एक एक करून असे सोडून घ्यायचे. एकदम घाई नाही करायची, पलटी करायची, नाही तर मग भजे कुठे कुठे तुटले जाऊ शकतात. त्यामुळं असं चेक करायचं. हे बघा, मी तर प्रत्येक भजा ज्यावेळेस पण करते असं सुरुवातीला चेक करते आणि मगच फ्राय करायचं. बघा कसा एक एक भजा एकदम तेलावर तरंगला गेला का नाही, अजिबात कुठे चिटकला नाही, तुटला नाही, कारण मी अलगद चमच्याने अगोदर चेक केलेला आहे आणि मगच पलटी केलं. तर हे बघा, आपले हे मूग डाळीचे क्रिस्पी कुरकुरीत भजे किती छान असे तयार व्हायला लागलेले आहेत. अलटी पलटी करून घ्यायचं, सुंदर चॉकलेटी रंग येईपर्यंत याला फ्राय करा. तांदळाचं पीठ आणि बेसनाचं पीठ जे टाकले ना त्यांनी हे भज्यातला जो क्रिस्पीपणा आहे ना तो भरपूर वेळापर्यंत तसाच राहतो. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. मुगाची डाळ 1-2 तास भिजत ठेवा. नंतर ते डाळीतलं पाणी काढायचं, मिरची लसूण टाकायचं 2-2, 3-3 पाकळ्या असं, आणि मग त्याचं जाडसर वाटण करायचं. हे मी तुम्हाला प्रोसेस सुरुवातीला दाखवली नाही म्हणून व्यवस्थित सांगते. हे बघा किती छान, बघा आता रंग आलाय का नाही, एकदम असा चॉकलेटी रंग येईपर्यंत ह्याला भाजायचं. जास्त पण नाही पाहिजे आपल्याला, नॉर्मल आपला रंग असा चढला की काढून घ्यायचं. आता आपले हे परफेक्ट कडक झालेत बघा, इतके छान वाटतात ना दिसायला. हे बघा, आपले हे मूग डाळीचे भजे किती भारी वाटतात बघा. काढून घेऊया एका प्लेटमध्ये. मस्त झालेले आहेत मूग डाळीचे भजे. काही बाहेर जाऊन खर्च करायची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता.
फक्त 1 वाटी मूग डाळ भिजत ठेवायची. झालेले आहेत. आता दुसरे पण 2-4 काढून घेते याच्यातून. चमच्याने जर तुम्हाला सोपं जात असेल तर चमच्याने सुद्धा टाकू शकता किंवा याला गोल आकार सुद्धा देऊ शकता. पण मला मूग डाळीचे भजे ना असेच आवडतात, त्यामुळे मी असेच केलेले आहेत. आता याला सुद्धा थोडा वेळ देते. मग चमच्याच्या सहाय्याने याला पण चेक करायचं की खालची साईड व्यवस्थित कडक झाली का नाही. बस असं थोडा वेळ झाला की आपोआप हे भजे बघा सुटले जातात, काही वेळ लागत नाही. बस आता याला पण चांगला रंग येईपर्यंत फ्राय करायचं. गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त बारीक नाही ठेवायचा, थोडा मिडियम ठेवायचा. तर आपले हे मूग डाळीचे भजे बघा कसे तेलावर तरंगले चाललेले आहेत. म्हणजे अजिबात खाली चिटकलेलं नाही, काही नाही, कुठलाहीच भजा आपला तुटलेला नाही आहे. व्यवस्थित भजे आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी. तर आता आपण ह्याला काढून घेऊया प्लेटमध्ये आणि गरमागरम ह्याला सर्व करूया. हे असं जरा अलटीपलटी करून घ्यायचं. एकदा भजे खालून सुटले ना मग त्याला व्यवस्थित तुम्ही फ्राय करू शकता. फक्त सुरुवातीला थोडा वेळ द्यायचा. झालेत बघा आपले हे मूग डाळीचे गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत भजे, म्हणजे मूग डाळीचे पकोडे. खूप छान लागतात. ह्याची चव म्हणजे इतकी भारी वाटते ना. जेवणासोबत जर तुम्ही हे मूग डाळीचे भजे केले ना तर खरं सांगते, 1 भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी किंवा 1.5 भाकरी तर आरामात खाऊन जातात. इतके छान लागतात आणि चपातीसोबत पण बरे वाटतात खायला. हे चहासोबत खाऊ शकतात, कुठे प्रवासात चालला तर सोबत नेऊ शकता, अजिबात खराब होत नाही. आणि तांदळाचं बेसन पीठ वगैरे असल्यामुळं ह्याच्यातला कडकपणा, क्रिस्पीपणा खूप वेळापर्यंत राहतो. तर पाहू शकता बघा आतमध्ये किती छान डाळ वगैरे बेसन पीठ वगैरे एकदम सेट झाले. तर मी केचपसोबत याला टेस्ट केला तर इतकी त्याची चव मला आवडली ना. इतका कुडकुडपणा म्हणजे क्रिस्पीपणा जाणवला मला आणि आतून ही डाळीचं बेसनाचा जो फ्लेवर लागला, खूप भारी वाटले खाता वेळेस. नक्की करून बघा, आवडीने खातीन बघा सगळेजण. आणि मूग डाळीचे भजे म्हणजे खूप सोप्या पद्धतीने बनतात. फक्त डाळ वाटून घ्यायची मिरची लसूण टाकून आणि थोडे मसाले टाकून हे तयार होतात. झालेत का नाही एकदम परफेक्ट हॉटेलसारखे मूग डाळीचे भजे. नक्की करून बघा आणि बाहेर काही जायची गरज नाही. घरच्या घरी कधीही खायची इच्छा झाली की 1 डाळ वाटी भिजत ठेवा आणि झटकीपट हे डाळीचे वडे बनवा. असेच सेम प्रोसेसने तुम्ही चण्याच्या डाळीचे वडे भजे बनवू शकता. खूप भारी लागतात. चला आता मी तर घेणार आहे खाऊन चहासोबत. तुम्ही पण या सगळे खायला. आणि कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. मस्त वाटली खरंच, खूप छान चव लागली या भज्याची. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा.